मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत एक खूप गोड गोष्ट. आई पार्वती आणि एक लाडक्या बाळाची. एका दिवसाचं सुंदर सकाळ होतं. कैलास पर्वतावर मृदू हवा वाहत होती आणि सूर्य अगदी मंद चमकत होता. पार्वती माता रोजप्रमाणे अंघोळ करायला सज्ज झाल्या होत्या. त्यांनी आपल्या अंगावर लावण्यासाठी हळदीचं उटणं तयार केलं. हळद, चंदन आणि सुवासिक तेल मिसळून त्यांनी उटणं एका वाटीत भरून ठेवताना एकदम थांबल्या. त्यांच्या मनात एक विचार आला. मी नेहमी एकटीच असते. माझं स्वतःचं एक बाळ असतं जे माझं ऐकेल आणि माझं रक्षण करेल. किती छान झालं असतं ना. त्या विचारांनी त्यांचं मन भरून आलं आणि त्यांनी त्या हळदीच्या उटणातून एक छोटा गोंडस मुलगा तयार केला. अगदी बाळासारखा. डोळे, हात, पाय आणि हसरा चेहरा. पार्वती मातेने आपली दैवी शक्ती वापरली आणि त्या बाळामध्ये प्राण फुंकले. आणि बघा, तो बाळ जिवंत झाला. त्याने डोळे उघडले, हसला आणि आईकडे मिटू मिटू पाहू लागला आणि म्हणाला, आई, मी तुझं ऐकेन. मी तुझं रक्षण करीन. पार्वती माता खूप आनंदी झाल्या. त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं आणि प्रेमाने डोकं सावरून म्हणाल्या, बाळा, मी आता आंघोळ करणार आहे. तू दारावर उभं राहा आणि कोणालाही आत येऊ देऊ नकोस. अगदी कोणालाही नाही. तो बाळ म्हणाला, हो आई, मी तुझा सैनिक आहे. मुलांनो, तुम्ही ओळखलत का तो कोण होता? हाच बाळ पुढे बनणार होता आपला लाडका विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पा. पण अजून काहीतरी होणार होतं. जेव्हा महादेव परत येणार तेव्हा काय होईल ते आपण ऐकूया पुढच्या भागात.